नमस्कार मित्रांनो. आपल्या इतक्या मोठ्या देशामध्ये एक आता सध्या ज्वलंत मुद्दा आहे, तो म्हणजे पेपर लीक. तर पेपर लीक हा काही छोटा मुद्दा नाहीये मित्रांनो. आतापर्यंत जवळजवळ 89 पेपर लीक झालेले आहेत आणि याच्यामध्ये 1 ते 2 कोटी मुलं अफेक्ट झालेली आहेत आणि सरकार हे अॅक्नॉलेज करायला सुद्धा तयार नाही. तर मित्रांनो, हा काही छोटा मुद्दा नाही. गव्हर्नमेंट याची अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे. याची जबाबदारी गव्हर्नमेंटची आहे. पण जर गव्हर्नमेंट ती जबाबदारी घेत नसेल तर खूप अवघड आहे मित्रांनो. कारण या पेपरमधूनच पुढं भविष्यामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर तयार होणार आहेत. करप्शन. आणि त्या करप्शन मध्ये असं होतं की एखादा पेपर निघला, त्याची भरती पण झाली, रिझल्ट पण लागला, तरी 2-2 वर्ष मुलांना पोस्टिंग मिळत नाही. त्यामध्ये जाणारा वेळ आणि याच्यामध्ये जे काही करप्शन होतं ते ग्राउंड लेवल पासून वरच्या लेवल पर्यंत होतं. आणि या सगळ्यामध्ये युवक काय होतो, फ्रस्ट्रेट होतो. आणि हा फ्रस्ट्रेट युवक काय होणार, जर तुम्ही त्याला इतकं फ्रस्ट्रेट करून सोडलं तर तो पुढे देशाचा चांगला नागरिक बनेल का? समजा उद्या त्यांनी काय बिझनेस करायचं ठरवलं अशा युवकांनी, तर तो इमानदारीने आपलं कुठलं काम करेल का? जे लोक श्रीमंत आहेत त्यांना तर काय ते विदेशात जाऊन शिक्षण करू शकतात, पण जी बहुसंख्य समाज गरीब आहे तर अशा लोकांकडे चान्सेस काय आहे? एक म्हणजे एक्झाम, ज्याच्यातून ते स्वतःच्या परिवाराला गरिबीतून बाहेर काढू शकतात. एक्झाम म्हणजे काय, तर तुम्हाला एक स्वतःला सिद्ध करण्याचा चान्स आहे. बरोबर? कारण तुम्ही जर एक्झाम दिलात तर तुम्ही कुठले तरी अधिकारी होणार आहात किंवा कुठली तरी चांगली तुम्हाला नोकरी भेटणार आहे. यातून तुम्ही देश सेवा करणार, तुमची आर्थिक स्थिती सुधारणार. पण तो चान्स जर तुमच्यापासून हिरावून घेतला आणि जर असे पेपर लीक होत राहिले तर मित्रांनो, एक गरीब माणूस या सगळ्यातून बाहेर येऊ शकेल का? तर ती जेव्हा शाळेमध्ये जातो त्या शाळेचं टेन्शन, त्याच्या क्लासेसची फी, त्यानंतर त्याच्या पालकावर येणारा तो पैशाचा ताण आणि एवढं सगळं करून जर तो अभ्यास करतो, अभ्यास केल्यानंतर तो परीक्षा केंद्रावर जातो, परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तिथं तो पेपर देतो आणि त्याच्या डोक्यामध्ये एक स्वप्न असतं. त्याच्या घरच्याला वाटतं की आता माझ्या मुलाने पेपर दिलाय तर आता माझा मुलगा कोणतरी मोठा अधिकारी होईल किंवा काहीतरी त्याचं भविष्यात होईल. आणि त्या पोराच्या डोक्यामध्ये पण तेच असतं की मी आता पेपर दिलाय, पेपर चांगला गेलाय आणि त्यांनी जी काही वेळ दिलाय अभ्यासासाठी तो त्याला समाधान होते की आता काहीतरी होणार. पण ज्यावेळेस त्याला ही न्यूज कळते की पेपर लीक झालाय त्यावेळेस तो मेंटल डिप्रेशन मध्ये जाणारच मित्रांनो. आणि असा युवक हा गुन्हेगार बनेल तर काय बनेल? आता मित्रांनो, आपल्या देशामध्ये कसं आहे, कुठलंही आंदोलन असलं त्या ठिकाणी अपॉर्च्युनिस्ट लोक जातातच. आता भरपूर लोकांच्या म्हणण्यात असं आलं की बाबांनो, सोनम वांगचूक चांगले आहेत, त्याच्यानंतर तो जो मुद्दा आहे नेट पेपर लीकचा तो पण चांगला आहे, पण त्यांच्या शेजारी जी लोक जमली आहेत, जसे की काही काँग्रेसचे असतील, काही आम आदमीचे असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे असतील, वेगवेगळ्या गटाचे लोक असतील, आमचा त्यांना सपोर्ट नाही. अशा लोकांमुळे आम्ही या आंदोलनाला सपोर्ट करत नाही. मला एक साधं लॉजिक सांगा मित्रांनो. एखादा व्यक्ती तो बरोबर बोलतोय हे तुम्हाला पटलंय की तो समोरचा व्यक्ती बरोबर बोलतोय, पण त्याच्या शेजारची जी लोक आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही तो मुद्दाच बाद ठरवणार नसाल आणि त्या आंदोलनाला सपोर्ट करणार नसाल तर उद्या तुमच्यासोबत कोण उभं राहणार? उद्या समजा तुम्हाला कुठली गरज पडली किंवा तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली तर तो पण असा विचार करणार की हा पोरगा करतोय ते सगळं बरोबर आहे, ह्याचं मला सगळं पटलंय, पण ह्याच्या शेजारची 2-4 लोक आहेत ना, त्यांच्यात माझं जमत नाही, त्याच्यामुळे मी हा मेला तरी चालेल पण मला ह्याच्याशी काही देणं नाही. का तर ह्याच्या शेजारची जी 2-4 लोक आहेत ना ते मला पटत नाहीत. तर मित्रांनो, त्या 2-4 लोकांमुळे किंवा ती आसपासची जी अपोजिस्ट लोक आहेत ती प्रत्येक प्रोटेस्ट मध्ये येणारच. त्याच्यामुळे हा जो आपला मुद्दा आहे नेट पेपर लीकचा, तो मुद्दा जर तुम्हाला पटला असेल तर तुम्ही 100% सपोर्ट करा. आणि या गोष्टीचा पण विचार करा मित्रांनो, कारण अशी जी अपोजिस्ट लोक असतात ते प्रत्येक ठिकाणी येत असतात. आणि जर तुम्ही असा विचार केला की नाही नाही, ह्या 2-4 लोकांमुळे मी सपोर्ट करत नाही, जर तुमची हीच भूमिका असेल तर मित्रांनो, उद्या जर तुम्ही आंदोलन करायचा प्रयत्न केला किंवा उद्या तुमच्यावर जर अन्याय झाला तर हीच लोक असा विचार करणार की ह्याचं कुठलं ट्विट आहे का, ह्याचा कुठल्या नेत्यासोबत फोटो आहे का, हा माझ्या पार्टीला फेवर करतोय का, ह्याच्यात माझी आयडिओलॉजी सेम आहे का, हे सगळं बघणार. किंवा ह्याचा असा कुठला मित्र आहे का की ज्याने काही अशा काही देशविरोधी गोष्टी दिल्यात किंवा जो कुठल्या एखाद्या पार्टीवर कनेक्शन आहे का. आणि हे सगळं छोट्या 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 चुका काढून ते काही ना काही करून तुम्हाला विरोधच करणार. तर मित्रांनो, हे साधं लॉजिक आहे. जर तुम्हाला प्रोटेस्टला जर सपोर्ट करायचा असेल तर नक्की करा. आणि ह्या जे काही तुमची मेंटॅलिटी बनलेली आहे की मुद्दा बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये जे काही 4-5 लोक जे दिसत आहेत मला त्यांना बघून मी सपोर्ट करत नाही. तर मित्रांनो, या गोष्टीचा नक्की विचार करा, कारण उद्या भविष्यात तुमच्यावर पण वेळ येणार आहे आणि त्यावेळेस लोक असेच म्हणणार आहेत की हा मेला तर म्हणून दे, पण ह्याच्या शेजारची जी लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही सपोर्ट करणार नाही.